त्यांनी आम्हाला कायमची परवानगी दिली पाहिजे. एक दिवसाची देऊन जास्त मराठ्यांचे मन दुखलेत, जास्त मन दुखलेत मराठ्यांचे. एक दिवसाची परवानगी दिली. तुम्हाला परवानगी देण्याचा अधिकार आहे, तर मग तुम्ही कायम परवानगी कमी दिली बेमुदत, ही प्रश्न आता गरीब विचारायला. याचा अर्थ तुमच्याच हातात होती परवानगी. तुम्ही मान्य न्यायालयात जाऊन मुद्दाम मराठ्यांच्या विरोधात ही भावना तयार झाली. परवानगी जर तुमच्याकडे होती, जायची गरज काय? आता काल दिलीच ना. एक दिवसाची काय आणि कित्येक दिवसाची काय? मराठा समाजाने चालीवरती चाल टाकणं शिकलं पाहिजे, म्हणजे नक्की याचा अर्थ काय? त्याचा अर्थ थोडं थोडं पुढं गेल्यावर कळेल तुम्हाला. लोकशाही मार्गाच्या चालीरीती डाव करणे आणि त्याच्यावरती मात करणे, चालीवर चाल करणे म्हणजे काय? तर आणखीन दिवस जाऊ द्या. मात्र कुठेतरी सरकारने ज्या पद्धतीने पाहिजे की एक दिवसाची परवानगी दिली तुम्हाला आंदोलनासाठी, त्यासाठी वेळ पण दिल्यात आणि अनेक नियमावली लावलेली आहे, तर तुम्ही कसं आंदोलन करणार आहात? सगळ्या नियमाचं पालन करू, पण एक दिवस मान्य नाही. एक दिवस मान्य नाही. एक दिवस मान्य करतो आम्ही, त्या अंमलबजावणी एका दिवसात. असं नाही, तुम्ही म्हणताल असं नाही होत कधी. त्याच्यामुळं मान्य न्यायालयाने सांगितलंय ते नवीन कायद्यानुसार परवानगी द्या आणि आम्ही पण सगळे नियम पाळू ना. आम्ही बारी बारीनं जाऊ, काही जण अलीकडे बसू. कारण की काही आता तुम्ही लाखोंच्या संख्येने निघालात, 5,000ची फक्त संख्येचं तुम्हाला लिमिट दिलेलं आहे. देऊ द्या ना, मग देऊ द्या ना, ते पण देऊ द्या. 5,000 येते आणि पुन्हा दुसरे 5,000 जातील. काही गावाकडे जाणार आहेत मला नसल्याच्या नंतर. आम्ही त्यांना सांगितलं 19ला मी बसलो, तुम्ही गावाकडे या. कारण इथं गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात आंदोलन सांभाळायचं. आणखी आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलनाचे टप्पे केलेले आहेत त्यावेळेस. त्या टप्प्याप्रमाणे आम्हाला चालायचं, त्या पद्धतीने चालावं लागणार आहे आम्हाला. पण आपण फक्त आडमुठ्याची भूमिका मराठ्यांच्या काही पोरांनी घ्यायची. आपले काही जण जर आझाद मैदानला गेले, काही तिथून अलीकडे जर थांबविले, तर काही अडचण नाही ना. आपण जवळच आहे. आपल्याला अडचण आल्यावर पुरा राज्य उभा राहणार. एकंदरीत अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांची कुठेतरी तुम्ही समर्थन करता आणि फडणवीसांचं तुम्ही खरं तर त्यांच्यावर टीका करताय, असं किती बोलू? कालपासून सन्मान केला का नाही, कौतुक केलं का नाही? परवा दिलं तुम्ही चांगल्या कामं करा ना. हे गरीबाचे मन जिंकायची संधी आहे तुम्हाला, लई सुवर्ण संधी. या संधीचं सोनं केलं पाहिजे. गरीब कधी उपकारी सरत नसतो. तुम्ही एखाद्याला आमदार केलं आणि त्याला जर मंत्री नाही केलं तर ते तुमच्या रुसून पक्ष सोडून जाईल. पण गरीब त्याचं एकदा जर काम केलं तर ते कधीच लांब जात नाही. मराठ्यांची मन जिंकायची योग्य संधी फडणवीस साहेबांनी घालवली नाही पाहिजे आणि सन्मान केला पाहिजे मराठ्यांचा. अपमान करायला नाही पाहिजे. नसतं आंदोलन थांबणार नाही. आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. आज तुम्ही खरं तर शिवनेरी गडावरती आलात, पुढील कसा तुमचा नियोजन असणार आहे? आझाद मैदानावरती. आझाद मैदानावरती काल रात्री सुद्धा तुम्ही इथं पोहोचणार होता, मात्र संपूर्ण रात्रभर तुम्ही प्रवासामध्ये होता, तुम्ही आराम सुद्धा केला नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा शिवनेरी गडावरती चालताय. मला माझा समाजासाठी लढायचं. मला माझा समाज मोठा करायचा. शरीराच्या वेदनेचा विचार करून नाही ना चालला, वेदनेचा विचार करून. नक्की ज्याबद्दल पाहिलं की खरं तर आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी जे मनोज जरांगे पाटील आहेत ते खरं तर आज किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत. त्यामुळे सुशांतराव समी, सुनील टीव्ही मराठी, किल्ले शिवनेरी, पुणे.